नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार. माजी महापौर नंदकुमार घोडेले शिंदे गटाच्या वाटेवर. दुष्काळातील परीक्षा शुल्क माफी, सहसंचालकाच्या पडताळणीत प्रकार उघडकीस. संस्था चालक लाटणार होते 3,14,00,000. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सीआयडीची कोठडी असताना सुद्धा वाल्मिक कराड यांना कोणतंही बंधन नाही, कोणतंही नियंत्रण नाही. यामुळे खरोखर न्याय मिळेल का, असा प्रश्न मृतक सरपंच संतोष अण्णा यांच्या भावानं उपस्थित केल्याचं आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. ते सगळे मेजॉरिटी लोक बीडचे आहेत, इथल्या सगळ्या राजकीय लोकांशी संबंधित आहेत. ते निष्पक्षपातीपणे या केसचा तपास करू शकत नाही असं माझं मत आहे. कारण काही गोष्टी आता समोर येतात, जसं आरोपींना पलंग, कॉट, गाद्या सगळं नेलं गेलं. एक, आरोपींना कोणी भेटतं. दोन, या कशाचे प्रतीक आहेत? याचेच प्रतीक आहेत. कोण आहे त्यातलं बीडमधलं? तेलींवर तुमचा आक्षेप आहे? माझा मेजॉरिटी मी व्यक्तिगत कोणावर बोलत नाही, पण सगळी यादी माझ्याकडे आहे. या यादीतल्या 90% लोक हे तिथल्या लोकांशी कनेक्टेड. बरं, दुसरं की विष्णू चाटेचा जी PCR मागितलेला होता, त्यामध्ये एसआयडीने स्पष्ट म्हटलेलं आहे की यात दोघांचं संभाषण झाल्याचं कबुली चाटेने दिली आहे. म्हणजे ज्याला खंडणी मागितली आणि ज्यांनी मागितली आहे. हे पण माझं किंवा आमचं सगळ्यांचं जे म्हणणं आहे, म्हणून हे 3 आरोपी कुठे आहेत? कारण या लोकांची मोडस ऑपरेंडी ही अतिशय भयानक आहे. या केसचा तपास होऊ द्या. मी तर मागच्या 1-2 वर्षात बीडमध्ये असे जे ऍक्सिडेंट झाले, अपघात झाले, याच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. कारण यांनी अशाच पद्धतीनं लोक मारल्याचे अनेक लोक आता सांगायला लागले. आता येतील या गोष्टी बाहेर, पण आधी या तपास होत असताना हे 3 लोक कुठं आहेत? मला वाटतं कोणीतरी एक जणाने अशी शंका व्यक्त केली की 3 लोकांचा तर मर्डर नाही झाला. अंजली दामाने अशा पद्धतीनं त्यांनी शंका व्यक्त केली. मला वाटतं या शंकेला 100% वाव आहे. हे 3 लोक सापडत नाही याचा अर्थ. हे 3 लोक सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळे आरोपी, सगळं संभाषण, फोनचे डिटेल्स, याच्यात सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होईल. काही लपून राहू शकत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसण्याची वेळ आली आहे. सर्व आमदार आणि महत्वाचे नेते सोडून गेल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणखी एक मोठा नेता दाखल होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त हाती आलंय. माजी महापौर नंदकुमार घोडेले हेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसण्याची वेळ आली आहे. सर्व आमदार आणि महत्वाचे नेते सोडून गेल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणखी एक मोठा नेता दाखल होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त हाती आलंय. माजी महापौर नंदकुमार घोडेले हेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे. त्यांची शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून 2 दिवसात मुंबईत प्रवेश सोहळा होणार असल्याचं समजतंय. नंदकुमार घोडेले हे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्काच मानला जाणार आहे. आतापर्यंत घोडेले यांच्या परिवारात 2 वेळा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं महापौर पद राहिलंय. त्यांच्या पत्नी अनिता घोडेले याही महापौर होत्या. सध्या छत्रपती संभाजीनगरच्या ठाकरे गटात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादामुळे अनेक पदाधिकारी नाराज आहेत. एकमेकांना डावलल्याच्या त्यांच्या कृतीमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फरफट होत असते. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र केवळ निवडणुकीपुरतं दोघांनी गळ्यात गळे घातले. त्यानंतर पुन्हा आरोप प्रत्यारोपाची राळ उडवली. घोडेले यांना शिंदे गटाकडून संघटनेत मोठं पद आणि जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मागणीला एकनाथ शिंदे यांनी होकार भरताच ते शिंदे गटात दाखल होतील असं सांगितलं जात आहे. आजच्या
दिव्य मराठीमध्ये ती बातमी आल्याबरोबर मी त्यांना फोन केला. ते मुंबईच्या रस्त्यावरच होत्या. कुठे आहे तुम्ही? मुंबईला चाललो. कशाला चाललंय? ते म्हणे तुम्हाला कल्पना तर मी मागे दिली होती. म्हटलं काय? शिंदे सेनेत चाललंय का भाजपमध्ये चाललंय? त्यामुळे शिंदे सेनेत चाललो. म्हणजे ठीक आहे, जा म्हटलं तुम्ही. इथे तुम्हाला काही कमी गेलं का? 2 वेळेस महापौर पद मिळालं, स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप मिळाली, अजून काय नाही केलं तुम्हाला? म्हणजे इतकं केल्यानंतर तुम्ही शिवसेना सोडून येता. अरे आता संकटाच्या काळात तर माननीय उद्धव साहेबांना सपोर्ट केला पाहिजे. आपण उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहायला पाहिजे. ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला 2 वेळेस महापौर पद 2.5 वर्षात दिलं, त्या उद्धव साहेबांना तुम्ही सोडून जातात, बरोबर नाही म्हटलं. असं मी त्यांना स्पष्ट बोललो, बरोबर नाही. नाही म्हणे असं तसं. इकडे आता काय, आता काहीच नाही राहिलं. म्हणजे इकडे काही राहिलं नाही म्हणून तर टिकवायचं आपल्याला. इथे आपलं काही नाही राहिलं म्हणून तर आता परत वाढवायचं ना आपलं. ज्या शिवसेनेमुळे त्या ठिकाणी शहर शांत झालं, शहराचं डेव्हलपमेंट झालं, सगळे लोक कोणी आमदार, खासदार, मंत्री सगळे कोणी काही झाले, महापौर किती झाले, जिल्हा परिषद किती झाले, त्या शिवसेना सोडून जाता तुम्ही. संकट आलं तर नाही म्हणे ते असं नाही तसं नाही. म्हणजे त्यांच्या पाठीमागे हे जे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेचा गट आहे, ह्याला यांना काय वाटतं की मुंबई महापालिका आणि संभाजीनगर महानगरपालिका हे दोन्ही आपल्याला घ्यायच्या. कारण संभाजीनगर महानगरपालिकेमुळे मराठवाड्यात शिवसेना बसली, अनेक महापौर आमचे झाले, हे सुद्धा झाले 2 वेळा. आणि त्याच्यानंतर इकडे मुंबई महापालिकेमुळे त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई म्हणजे महाराष्ट्र ताब्यात येतं, एक समज आहे. आणि म्हणून त्या दोन्ही महापालिकेवर या दोघांचाही डोळा आहे. म्हणजे शिंदे गटाचा पण आणि भाजपच्या गटाचाही डोळा आहे की यांच्यापासून खेचायचं घ्यायचं. आता ते खेचता त्यांचे आपसात भांडणं होतील आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मुंबई ही परत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली येईल. छत्रपती संभाजीनगरात सध्या 42 ठिकाणी सिग्नल आहेत, मात्र त्यातील मोजकेच उपयोगात असून बहुतांश सिग्नल बंदच राहतात. काही ठिकाणी किती वेळ थांबायचं कळत नाही, त्यामुळे वाहनांचं इंजिन सुरूच असतात. परिणामी प्रदूषणात वाढ होते. महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेनं 14 ठिकाणी स्मार्ट सिग्नल उभारले असून गजानन महाराज चौकातील सिग्नलची टेस्टिंग घेण्यात आली. 42 ठिकाणी सिग्नल मोजकेच कामाचे. छत्रपती संभाजीनगरात सध्या 42 ठिकाणी सिग्नल आहेत, मात्र त्यातील मोजकेच उपयोगात असून बहुतांश सिग्नल बंदच राहतात. काही ठिकाणी किती वेळ थांबायचं कळत नाही, त्यामुळे वाहनांचं इंजिन सुरूच असतात. परिणामी प्रदूषणात वाढ होते. महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सिग्नल बसवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 14 सिग्नल बसवले आहेत. गजानन महाराज मंदिर चौकातील स्मार्ट सिग्नलची नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी चाचणीही घेण्यात आली. राष्ट्रीय शुद्ध हवा योजनेच्या निधीतून 9 ठिकाणी तर मनपा निधीतून 5 ठिकाणी अशा 14 ठिकाणी स्मार्ट सिग्नल बसवले आहेत. विशेष म्हणजे उद्धवराव पाटील चौक, धूत हॉस्पिटल येथील टी पॉइंट आणि केम्ब्रिज चौक या ठिकाणी प्रथमच सिग्नल बसवला आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासोबतच सिग्नलवर प्रदूषण कमी व्हावं या दृष्टीनं प्रत्येक चौकाचा अभ्यास यासाठी करण्यात आला आहे. शहरातील 10 चौकातील सिग्नल सुस्थितीत असूनही बंद ठेवले जात आहेत. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याचं कारण पोलीस विभागाकडून दिलं जात आहे. परिणामी मोंढा नाका, चंपा चौक, सिल्लेखाना चौक, टेलिफोन भवन चौक, आमखास मैदानाजवळील सिटी क्लब, जवाहर नगर पोलीस स्टेशन समोरील चौक, SBOS शाळेसमोरील चौक, कोकणवाडी चौक यासह 10 चौकातील सिग्नल बंद ठेवले जातात. शहरातील जुन्या प्राणी संग्रहालयात मागील अनेक वर्षांपासून अपुऱ्या जागेत वन्य प्राण्यांचं वास्तव्य आहे. परंतु आता नव्या प्राणी संग्रहालयाच्या कामानं वेग घेतलेला आहे. सुमारे 200 कोटी रुपये खर्चून मिटमिटा भागातील 150 एकरमध्ये नवीन झूलॉजिकल पार्क बांधण्यात येत आहे. शहरातील जुन्या प्राणी संग्रहालयात मागील अनेक वर्षांपासून अपुऱ्या जागेत वन्य प्राण्यांचं वास्तव्य आहे. परंतु आता नव्या प्राणी संग्रहालयाच्या कामानं वेग घेतलाय. सुमारे 200 कोटी रुपये खर्चून मिटमिटा भागातील 150 एकरमध्ये नवीन
झूलॉजिकल पार्क बांधण्यात येत आहे। येत्या जून किंवा जुलै महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी प्रशासनाकडून केला जातोय। छत्रपती संभाजीनगरात मध्यवर्ती बस स्थानकाशेजारी गेल्या 40 वर्षांपासून महापालिकेचं सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय आहे। मात्र या ठिकाणी प्राण्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं हे प्राणी संग्रहालय शहराबाहेर नवीन जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेनं 5 वर्षांपूर्वी घेतला होता। पुढे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सन 2021 अखेरीस मिटमिटा इथं 150 एकर जागेवर झूलॉजिकल पार्क म्हणजेच प्राणी संग्रहालय उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली। सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून हे काम केलं जात आहे। आता हे काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। या ठिकाणी प्राण्यांसाठी मोठ्या आकाराचे पिंजरे बनवण्यात आलेत। उर्वरित कामं वेगानं सुरू आहेत। येत्या जून महिन्यापर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनियार यांनी दिल्या आहेत। प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण झाल्यावर सेंट्रल झू ऑथॉरिटीची परवानगी घेऊन शहरातील प्राणी संग्रहालयातील प्राणी तिथं स्थलांतरित केले जाणार आहेत। नवीन जागेत स्थलांतर झाल्यावर प्राण्यांची संख्या 4 पटींनी वाढवली जाणार आहे। सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय 1985 साली छोट्या स्वरूपात सुरू करण्यात आलं होतं। सध्या या प्राणी संग्रहालयात 14 वाघांसह विविध प्रकारचे 310 पेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत। हे एक मराठवाड्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळ असून इथं दररोज शेकडो विद्यार्थी पर्यटक भेट देतात। प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीनं ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं 26 नोव्हेंबर 2018 रोजी या प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केली होती। पुढे 12 डिसेंबर 2018 रोजी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयानं या निर्णयास तात्पुरती स्थगिती दिली आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
ब्रेक नंतर आपलं स्वागत। दक्षिण मध्य रेल्वेतर्फे 1 जानेवारी पासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलेलं असून त्यात 22 रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे। त्यात छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणाऱ्या 4 रेल्वेंचा समावेश आहे। नव्या वेळापत्रकानुसार हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आता पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत 15 मिनिट आधी सुटणार आहे। दक्षिण मध्य रेल्वेतर्फे 1 जानेवारी पासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं असून त्यात 22 रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आला आहे। त्यात छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणाऱ्या 4 रेल्वेंचा समावेश आहे। नव्या वेळापत्रकानुसार हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आता पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत 15 मिनिट आधी सुटणार आहे। हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही छत्रपती संभाजीनगरला सकाळी 9:45 वाजता येत होती आणि 9:50 वाजता मुंबईसाठी रवाना होत होती। नव्या वेळेनुसार ही रेल्वे आता छत्रपती संभाजीनगरला सकाळी 9:30 वाजता येईल। 5 मिनिटांच्या थांब्यानंतर 9:35 वाजता रवाना होईल। याबरोबरच तिरुपती छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस ही आता रात्री 8:25 वाजेऐवजी रात्री 10:40 वाजता येईल। तर छत्रपती संभाजीनगर नांदेड एक्सप्रेस रात्री 1:05 वाजेऐवजी रात्री 11:30 वाजता सुटेल। तसंच नगरसोल काचीगुडा एक्सप्रेस सकाळी 6:55 वाजेऐवजी सकाळी 7:15 वाजता येईल आणि 5 मिनिटांच्या थांब्यानंतर पुढे रवाना होईल। पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास व सुशोभीकरणाचं काम सुरू असून उद्यान पर्यटकांसाठी 26 जानेवारी पर्यंत खुले करायचं आहे। त्या दृष्टीनं उद्यान विकासाची उर्वरित कामं गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी आज दिलेत। संत ज्ञानेश्वर उद्यान विकास कामाच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, मुख्य अभियंता जयंत गवळी, सबबिनवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, पैठण नगरपालिका मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, तहसीलदार सारंग चव्हाण, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे व कनिष्ठ अभियंता तुषार विस्पुते तसंच उद्यान विकास समितीचे सदस्य उपस्थित होते। पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील कारंजा रस्ता, रंगरखमुटी, पाईपलाईन दुरुस्ती, मुलांसाठी साहसी क्रीडा पार्क या कामांसाठी 27 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। वेळेत आणि दर्जेदार कामं पूर्ण करून पर्यटकांना 26 जानेवारी पासून हे उद्यान पाहण्यासाठी खुलं करावं असे निर्देश खासदार भुमरे यांनी दिलेत। उद्यान विकास करताना त्यात रंगीत प्रकाश योजनेसह संगीतमय कारंजांसाठी पाईपलाईन आणि दर्शनी भागातील रंगरंगोटी ही लवकरात लवकर करून घ्यावी। उद्यानात जाणारा मुख्य रस्त्याचं काम पूर्ण करावं। वीज देयक थकबाकी पूर्ण भरून उद्यानामध्ये लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध होतील यासाठी महावितरण, जायकवाडी लाभ क्षेत्र, सार्वजनिक बांधकाम संबंधित कामाचे कंत्राटदार यांनी आपापसात समन्वय राखणं आवश्यक आहे असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत। या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल त्या दृष्टीनं या कामास गती द्यावी असंही सांगण्यात आलंय। कामासंदर्भात प्रस्तावित आराखड्यातील तरतुदीबाबत सर्व संबंधित अधिकारी, स्थानिक नागरिक, उद्यान समितीचे सदस्य यांच्याही सूचनांचा अंतर्भाव उद्यानाच्या दुरुस्तीच्या कामकाजात करावा असं जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला सांगितलं। राज्य शासनानं दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानुसार 122 महाविद्यालयातील 85,769 विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीसाठी 5,52,52,720 रुपयांची मागणी विद्यापीठाकडे केली। विद्यापीठानं हा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालकांना पाठवला। संचालकांना त्यामध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांनी पुनर्तपासणी करण्याचे आदेश विभागीय सहसंचालकांना दिलेत। राज्य शासनानं दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार 122 महाविद्यालयातील 85,769 विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीसाठी 5,52,52,720 रुपयांची मागणी विद्यापीठाकडे केली आहे। विद्यापीठानं हा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालकांना पाठवला। संचालकांना त्यामध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांनी पुनर्तपासणी करण्याचे आदेश विभागीय सहसंचालकांना दिलेत। त्यानुसार विभागीय सहसंचालकांच्या तपासणीमध्ये 122 पैकी केवळ
74 महाविद्यालयच शिल्लक राहिले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नावाखाली संस्था चालकांच्या घशात जाणारे 3,49,49,054 रुपये वाचल्याचा प्रकार उघडकीस आलाय। राज्यातील काही भागांमध्ये 2023-24 या वर्षात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनानं अनेक उपाययोजना लागू केल्या होत्या। त्यात दुष्काळ सदृश भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफीचा समावेश होता। त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील 122 महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे 85,769 विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी 5,52,52,720 रुपये निधीची मागणी केली। या निधीचा प्रस्ताव विद्यापीठानं थेट उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्या कार्यालयाकडे पाठवला। या प्रस्तावात त्रुटी आढळल्यामुळे डॉक्टर देवळाणकर यांनी विभागीय सहसंचालक डॉक्टर रणजित सिंग निंबाळकर यांना पत्र पाठवून निधीच्या मागणीची पुनर्तपासणी करण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार सहसंचालक डॉक्टर निंबाळकर यांनी विद्यापीठ व सहसंचालक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील मदतीनं महाविद्यालयांची पुनर्तपासणी केली। त्यामध्ये 112 नव्हे तर केवळ 74 महाविद्यालय आढळली। त्या महाविद्यालयातील 31,712 विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी 2,38,03,667 रुपयांची आवश्यकता असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे संचालक व सहसंचालकांच्या सजगतेमुळे महाविद्यालयांकडे जाणारा 3,14,49,054 रुपयांचा निधी वाचल्याचं सिद्ध झालंय। तब्बल 54,057 विद्यार्थी पुनर्तपासणी लाभासाठी पात्र ठरत नसल्याचं समोर आलंय। रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे महानगरपालिकेच्या सिडकोच्या रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन भेट देण्यात आलेली असून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलाय। रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे महानगरपालिकेच्या सिडकोच्या रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन भेट देण्यात आली। रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे डिजिटल एक्स-रेचं लोकार्पण पार पडलंय। N7 सिडको येथील महापालिकेचं वीर सावरकर हॉस्पिटल इथं रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट क्लबनं डिजिटल एक्स-रे मशीन दिलाय। तिथं गरीब लोकांसाठी मोफत ट्रीटमेंट दिली जाते, इलाज केला जातो। या मशीननं त्यांना फायदा व्हावा तसंच या मशीनची तिथं गरज होती म्हणून हे मशीन भेट स्वरूपात दिलं गेलं। यासाठी डॉक्टर श्रीकांत पांडे, दीपक पांडे यांनी देणगी दिली होती। त्यातून सदर मशीन विकत घेऊन भेट दिलं। या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांची विशेष उपस्थिती होती। या मशीनचा हॉस्पिटलला खूप फायदा होईल असं त्यांनी नमूद केलं। यावेळी व्यासपीठावर पीडीजी सुहास वैद्य, प्रेसिडेंट हसमुखभाई सोमय्या, प्रकल्प प्रमुख माधुरी सांगवीकर, डॉक्टर मेघा माने, दीपक पांडे उपस्थित होते। याशिवाय डॉक्टर माधुरी जोशी, सतीश जोशी, स्वाती स्मार्ट, अभय स्मार्ट, अशोक देवरे, अशोक चिनागी, निखिल शर्मा, अपर्णा कुलकर्णी, प्रदीप पटेल, रामेश्वर पवार, विजय जयस्वाल, अशोक मतसागर, मिलिंद सांगवीकर, श्रीमती पांडे यांची उपस्थिती होती। बांधील असतात, नेहमी आपले स्वतःचे कामधंदे सुद्धा बाजूला ठेवून समाजाच्या सेवेसाठी जे नेहमी तत्पर असतात असे सगळे रोटरीयन। आता जो काही विषय या अनुषंगाने निघाला, दीपक पांडे साहेबांनी सांगितलं की बाबा हे आम्ही डोनेट केलेलं आहे, पण त्याचा उपयोग जो आहे गोरगरीब रुग्णांना इथं म्हणजे आता महापालिकेत येणारे म्हणजे सर्व गोरगरीबच रुग्ण असतात। जे काही रुग्ण येतील त्या सर्व रुग्णांना याचा खूप जास्त फायदा होईल। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार, माजी महापौर नंदकुमार घोडेले शिंदे गटाच्या वाटेवर। दुष्काळातील परीक्षा शुल्क माफी, सहसंचालकाच्या पडताळणीत प्रकार उघडकीस, संस्था चालक लाटणार होते 3,14 लाख। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।